नरखेड तालुक्यातील बेलोना गावात दरवर्षी दत्तजयंतीच्या निमित्ताने काढली जाणारी बाल हनुमान बेलोना रथयात्रा यावर्षीही भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाली। तब्बल 262 वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या या यात्रेला राज्यभरातून भाविक मोठ्या श्रद्धेने हजेरी लावत आहेत। या यात्रेची सुरुवात सुमारे 1763 साली झाली असल्याचे सांगितले जाते। दत्तजयंतीच्या दिवशी खोदकाम सुरू असताना जमिनीतून एक बाल हनुमानाची मूर्ती आढळून आली। त्यानंतर त्या दिवशीच पूजा अर्चा व रथयात्रा काढण्याची परंपरा सुरू झाली, जी आजपर्यंत अखंडपणे चालू आहे। विशेष बाब म्हणजे वर्षातून केवळ 2.5 दिवस ही मूर्ती भाविकांच्या दर्शनासाठी खुली केली जाते। उर्वरित काळात ही मूर्ती बंदिस्त असते, त्यामुळेच या हनुमानाला बंदी हनुमान म्हणूनही ओळखले जाते। या दुर्लभ दर्शनासाठी भाविकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळतो। रथयात्रेच्या पहिल्या दिवशी सायंकाळी विधिवत पूजा करून बाल हनुमान मूर्ती भव्य सजवलेल्या रथात विराजमान करण्यात आली। त्यानंतर ढोल ताशांच्या गजरात, भगव्या पताका फडकावत आणि जय बजरंगबलीच्या जयघोषात ही मिरवणूक संपूर्ण गावातून मार्गस्थ झाली। रस्त्याच्या दुतर्फा भाविकांची मोठी गर्दी झाली होती। महिलांनी ओटी भरून पूजा केली, तर युवकांनी भजन कीर्तनाच्या तालावर रथास साथ दिली। राम मंदिर व कृष्ण मंदिरात विशेष गोपाळकाला अभिषेक व महाआरती करण्यात आली। बाल हनुमानाला लाडू, फळे व पंजरीचा भोग लावण्यात आला। ही संपूर्ण यात्रा श्री बजरंगबली रथयात्रा उत्सव ट्रस्ट बेलोना यांच्या वतीने आयोजित करण्यात येते। ट्रस्ट यांच्या मार्गदर्शनाखाली शिस्तबद्ध नियोजन करण्यात आले होते। भाविकांसाठी पाणी, प्रसाद व वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली होती। रथयात्रेचा दुसरा दिवस विशेष भजन कीर्तन, अखंड दर्शन व मोठी मिरवणूक। तिसरा दिवस महाआरती आणि त्यानंतर मूर्ती पुन्हा बंदिस्त केली जाणार आहे। त्यानंतर पुढील 1 वर्ष मूर्ती पुन्हा दर्शनासाठी उपलब्ध होणार नाही। बाल हनुमान बेलोना यात्रेला केवळ धार्मिकच नाही, तर सांस्कृतिक आणि सामाजिक एकतेचेही मोठे महत्त्व आहे। या दिवशी जात, धर्म, वर्गभेद न करता सर्वजण एकत्र येऊन भक्तिभावाने सहभागी होतात। ही यात्रा केवळ एक परंपरा नसून शेकडो वर्षांची श्रद्धा, संस्कार आणि समाधानाची अनुभूती देणारा महोत्सव आहे।